शेतकरी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रातील आज 27 मार्च 2025 च्या शेतकऱ्यांविषयीच्या झटपट महत्त्वाच्या घडामोडी, पीक कर्ज आणि नुकसान भरपाई त्याचप्रमाणे कर्जमाफीबद्दलच्या महत्त्वाच्या घडामोडी बघूया। सरकारने 50,000 कोटींचं कर्ज काढून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, एकनाथ खडसेंची सरकारकडे मागणी। 15 राज्यांकडून इथेनॉलचे 18% अधिक मिश्रण, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 18.68% मिश्रणाचे प्रमाण असल्याची माहिती। 2 वर्षाच्या लढ्यानंतर बीजोत्पादकांना मिळणार अनुदान, बियाणे उत्पादक संघाकडून शासनाकडे पाठपुरावा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार प्रत्येकी 50,000 रुपये। राज्य सरकारने थकविला 191 कोटींचा विमा हिस्सा, खरीपातील परतावा अद्याप न दिल्याने शेतकरी सरकारवरती संतप्त। खानदेशात आखातात केळी निर्यातीत वाढ, बॉक्सिंगमध्ये पॅकिंग करून दररोज 14 ते 16 कंटेनर निर्यात होत असल्याची सर्वात मोठी बातमी। शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच, कर्जे थकीत, खानदेशात बँकांचा मोठा निधी अडकल्याची धक्कादायक माहिती। शाश्वत शेतीमध्ये एआयच्या वापरातून संशोधनाला चालना, डॉक्टर गडाख भारतीय मानक ब्युरो आणि राजाराम बापू पाटील यांच्या संस्थेत करार। 7 शेतीमालांचे वायदे राहणार बंद, वायदेबंदीला 21 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ, जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही। हळद शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट, आष्टीत 4 मजूर गंभीर जखमी, सध्या हळदीचा आहे महाराष्ट्रात मोठा सीझन। बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग, महाराष्ट्रातल्या जवळजवळ 357 बाजार समितीच्या निवडणुका होणार। देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न लवकरच सुटणार, 4,20,000 एकर जमीन शेतकऱ्यांकडे खसण्यासाठी 1.5 लाख कुटुंबांचा प्रश्न सरकार लवकरच लावणार मार्गी, शेतकऱ्यांना दिलासा। तांदूळ उत्पादन निर्यातीत भारत जगामध्ये सर्वात अव्वल, तांदूळ सर्वाधिक उत्पादन आणि निर्यात भारतच करत असल्याचा दावा। खेड्यात व्यवस्थित पोहोच, योजनांच्या लाभासाठी डिजिटल ओळख बंधनकारक, शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करण्यात येणार, खेड्यात व्यवस्थित पोहोचलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी डिजिटल कार्ड काढावे। हेक्टरी ऊस उत्पादकतेत राज्याची पिछेहाट, देशात 8वे स्थान, 40 वर्षांमध्ये क्षेत्र वाढले पण उत्पादकता मात्र घटल्याची माहिती, फक्त कारखाने वाढले उत्पादन नाही, सरकारची धक्कादायक माहिती। शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागतात, शेतकऱ्यांचा तहसीलदारावरती आरोप, आंदोलन करण्याचा किसान सभेचा आहे इशारा, महाराष्ट्रात होणार प्रत्येक ठिकाणी आंदोलन। विदर्भात उन्हाचा झटका वाढणार, अकोला येथे उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअसची नोंद, महाराष्ट्रात हा आठवडा उष्णाचा, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाऊस। सिबिलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाळकरांच्या प्रश्नाला थेट उत्तर, 7.5 लाखांचे शैक्षणिक कर्ज विनातारण मिळणार। थकीत FRP साठी धडक मोर्चा काढण्याचा शेट्टींचा इशारा, न्यायालयाच्या निकालाची प्रत साखर आयुक्तांना दिली, आता कारवाई होणार का याकडे शेट्टींचं लक्ष। दहानाला 20,000 रुपये अनुदान, सौर कृषी पंपासाठी 10 HP पर्यंत मान्यता, मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत विधानसभेत सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना होणार लाखोंचा फायदा, सरकारने केली अखेर मोठी घोषणा। तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये सरकार आता कर्जमाफीची लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल त्यांना जवळजवळ 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा घोषणा सध्या सरकार देत आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो असंही वक्तव्य त्यांनी केलंय। बघूया कोणाकोणाला मिळणार आता पुढील आठवड्यात कर्जमाफी। धन्यवाद,
जय बळीराजा.